चला आपण सामना देखील सुरू करूया. परशुराम आपण या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच परशुराम आहे. परशुराम मॅन ऑफ द मॅच परशुराम आहेत. सामना जसा सुरू होईल यायोग्य आपण तुषार महाराज शिंदे यांचा आवाज या पुढीलच्या मॅच मध्ये. चला तुषार शिंदे यांच्या शुभ हस्ते आपण देऊया परशुरामला मॅन ऑफ द मॅच, ज्याने बनवले 29 धावा या मॅच मध्ये. प्रदीप आणि विकास ही जोडी आहे. हिंगाणेवाडी या टीमने टॉस जिंकून बॅटिंग स्वीकारली आहे. इन्व्हाइट केलेला आहे VRCS बुरंबाळ या टीमला फिल्डिंग करण्यासाठी. सामना क्रमांक 5 त्याला होती सुरुवात. सामना क्रमांक 5 ला आपण सुरुवात करतोय. ऑनफील्ड अंपायर्स मैदानावरती पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळतील. मुन्ना पठाण सर आणि अमित डांगरे सर. बुरंबाळ आणि त्यांच्या विरोधामध्ये जय शिवराय स्पोर्ट हिंगाणेवाडी अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळते. पहिला बॉल विकेट कीपर कडून मिस्टेक झालेली आपण पाहतोय आणि एक धाव इथे प्राप्त झाली आहे. बाईच्या माध्यमातून एक धाव धावपलकावरती आहे. षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे. पहिली धाव धावपलकावरती बाईच्या माध्यमातून. विकास आता स्ट्राइक एंडवर तुम्हाला पाहायला मिळतील. विकास आणि प्रदीप ही जोडी मैदानावरती आहे. गोलंदाज आकाश. पुढचा बॉल जबरदस्त फटका एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये आणि बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट. षटकार 6 धावा. अप्रतिम टाइम. तसं षटकार आपण पाहायला विकास यांच्या बॅटमधून.
पुढचा बॉल फुलर लेनचा होता. ऑन साइडला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये बॉलला खेळत एक धाव प्राप्त होईल आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती आहेत. 7 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 7 धावा धावफलकावरती. 8 धावा माफ करा धावफलकावरती आहेत. 8 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 22च्या माध्यमातून एक धाव आली होती. 8 धावा आता धावफलकावरती आहेत. बॅटिंगसाठी प्रदीप. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक थोडेसे घसरले आणि त्याचाच परिणाम इथे पाहायला मिळेल. एक टप्पा खाऊन बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. पाय त्यांचा स्लिप झाला होता. प्रफुल होते तिकडे डीप मध्ये आणि नंतर बॉल मात्र सीमारेषच्या पलीकडे गेला. बराच काळ बॉल हवेमध्ये. संधी निर्माण झाली होती झेलची, परंतु अगदी घसरड मैदान तुम्हाला पाहायला मिळतं आणि त्याच माध्यमातून खरं तर तिथे थोडेसे घसरले क्षेत्ररक्षक. एक धाव प्राप्त झाली. यावेळेस देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न. हवेत उंच तर बॉल गेलाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड जरूर आहेत. अंदाज पुन्हा एकदा चुकलाय आणि ओव्हररन जरूर झालेत. पुन्हा एकदा 2 धावेंचा प्रयत्न आहे. 2 धावा अगदी सहज प्राप्त होतील. 2 धावेंच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 14 धावा धावफलकावरती आहेत. 14 रन्स. 14 विदाउट लॉस. यावेळेस देखील आपण पाहतोय हा बॉल ऑफस्टंपच्या बाहेर वेल लेफ्ट केलाय फलंदाजाने आणि हा डॉट बॉल असणार आहे. चारकेवाडी टीम आणि मुटकुलवाडी टीम विनंती आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे. 14 धावा धावफलकावरती आहेत. 14 विदाउट लॉस. षटक क्रमांक 1 चा खेळ पूर्ण झालाय. गोलंदाजी ट्रॅक वरती नंदू पारसकर दाखल झालेत. सेकंड ओव्हर साठी 14 धावा धावफलकावरती आहेत. 14. गोलंदाज नंदू बॉलिंग ट्रॅक वरती. बॅटचं एज लागलंय आणि फायनल क्षेत्रामध्ये बॉलने दिशा बदलली. पुन्हा एकदा 2 धावेंचा प्रयत्न आहे आणि 2 धावा अगदी आरामात पूर्ण देखील होतील. 2 धावेंच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 16. 16 धावा धावफलकावरती. 16 विदाउट लॉस. चांगली बॅटिंग इथे पाहायला मिळते. धावफलकावरती धावा आहेत 16. प्ले अँड मिस डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. 16 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज पण एकदा सज्ज आहेत नंदू. पुढचा बॉल देखील फुलर लेनचा चांगला बॉल पाहायला मिळतोय आणि हा बॉल देखील डॉट आलाय. सोळा धावा धावफलकावरती आहेत. 16. फुल टॉस बॉल होता. एक धाव प्राप्त झाली आहे. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आहे आणि 2 धावा प्राप्त झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. 3 धावा या ठिकाणी प्राप्त होतील. 3 धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 19 धावा धावफलकावरती आहेत. 19. षटक क्रमांक 3 अद्यापही मार्गस्थ आहे. धावफलकावरती धावा आहेत 19. कमी गतीने हा बॉल टाकला होता. पुन्हा एकदा विकेट किपर कडून चूक होती. 22च्या माध्यमातून एक धाव प्राप्त होईल. 20 धावा धावफलकावरती आहे. 20 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. फुल टॉस बॉल. त्यावरती मात्र आक्रमण केलं गेलंय. आउटफील्ड थोडीशी हेवी तुम्हाला पाहायला मिळते. इतका बॉल ट्रॅव्हल करत नाही. या आउटफील्ड वरती 2 धावा प्राप्त होतील. 2 धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल.
22 धावा धावपलकावरती आहे. 22 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 22 धावा धावपलकावरती. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 22 धावा. 22 विदाउट लॉस. चांगली सुरुवात बॅटिंग करणाऱ्या टीम देखील केली आहे. जय शिवराज स्पोर्ट हिंगणेवाडी संघाने देखील चांगली सुरुवात केली आहे. जे SSH या टीमने यावेळेस मात्र आक्रमण केलंय मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहेत. बनतील दर्शक. षटकार 6 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज आहेत. लोअर फुलटॉस हा बॉल होता आणि त्याला मात्र पाठवलंय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. बॅकफुट वरून स्टँड अँड डिलिव्हर. षटकार. सेवन 37 धावा धावपलकावरती आहेत. पुन्हा एकदा आक्रमण तर केलंय. बॉल हवेत उंच गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या दिशेने. झेल सुटलाय आणि बॉल सीमारेषच्या पलीकडे. आणखी एक चौकार. त्यावेळेस आपण पाहतोय डाऊन दिले. हा बॉल देखील वाईड आलाय. आणखी एक अवांतर धाव. अवांतर धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 42. 42 प्रणिल यांच्यावरती आक्रमण केलं गेलंय. 4 बॉल मध्ये आतापर्यंत 20 धावा त्याने खर्च केल्यात. 42 धावा धावपलकावरती. पुनरागमन त्यांना देखील करावं लागेल. पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न. हवेत उंच बॉल. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा बॉलच्या दिशेने. पुन्हा एकदा बॉलच्या खाली येऊ शकले नाहीयेत. चार धावा या ठिकाणी पूर्ण केल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट देखील तुम्हाला पाहायला मिळाली. 4 धावा धावून पूर्ण केलेल्या आपण पाहिल्या. 4 धाव्यांच्या साह्याने धावपलक पुढे जाईल. 46 धावा धावपलकावरती आहेत. 46 विदाउट लॉस. 46 धावा धावपलकावरती. कमी गतीने हा बॉल टाकला. इथे मात्र फलंदाजांना चकवा देण्यामध्ये सफलता मिळाली आहे गोलंदाजाला. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 46 धावा धावपलकावरती. अंतिम षटकाचा खेळ अद्याप शिल्लक आहे. 46 विदाउट लॉस. पहिल्या 2 षटकांमध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली, परंतु हे षटक थोडंसं महागडे राहिलंय. तब्बल 24 धावा
या षटकामध्ये आलेल्या आपण पाहिल्या 43 धावा धावपलकावरती आहेत. 46 43 धावा तुम्हाला धावपलकावरती पाहायला मिळतील. ताळकेवाडी आणि मुटकलवाडी दोन्ही संघांचे संघनायक आपण तयार राहा. त्यानंतर PCC बर्की आणि सह्याद्री 11-11 जोगाई. पहिल्या राऊंडची शेवटची मॅच असेल गिरगाव आणि गावडी बॉईज या दोन संघांदरम्यान. हाफ ट्रॅकर हा बॉल होता. दोन धावा या ठिकाणी प्राप्त झाल्या. 2 धाव्यांच्या सहाय्याने धावपलक पुढे जाईल. अठ्ठेचाळीस धावा धावपलकावरती आहेत. नो बॉल पंचांनी घोषित केलाय आणि फलंदाज धावबाद. थ्रो नो बॉल आहे. 3 धाव्यांची पेनल्टी असेल. यावेळेस आपण पाहतोय कमी गतीने हा बॉल डॉट बॉल आहे. नवीन बॅटर अविनाश मैदानावरती. धावपलकावरती धावा आहेत 51. यावेळेस देखील इथे एक धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु धाव घेतली नाहीये. हा बॉल देखील डॉट असेल. 51 धावा धावपलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 51 लॉस ऑफ दी 1 विकेट. आणखी एक बॉल डॉट आहे. धावपलकावरती धावा आहेत 51. 51 रन्स ऑन दिस स्कोर. 51 धावा धावपलकावरती आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत. यावेळेस देखील एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये बॉलला केले. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा ओव्हररन झालेत आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाईल. चौकार. 4 धावा. पंचावन्न धावा धावपलकावरती आहेत. 55 लॉस ऑफ दी 1 विकेट. यावेळेस देखील आक्रमण. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला. फुल पॉवरफुल षटकार. सिक्स्टी 61 धावा धावपलकावरती लगावल्या गेल्यात आणि 16 बॉल मध्ये 38 धाव्यांची मॅरेथॉन इनिंग आपण पाहिली प्रदीप यांची. 3 चौकार 3 षटकार 237.50च्या स्ट्राईक रेटने त्याने बॅटिंग केली आहे. चांगली बॅटिंग. 16 बॉल मध्ये 38 धावा त्याने बनवल्या. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली प्रदीप यांच्या माध्यमातून. 61 धावा धावपलकावरती आहेत. 62 धाव्यांचं लक्ष असेल VRCS बुरंबाळ संघासमोर. टॉस साठी या. ताळकेवाडी आणि मुटकलवाडी संघाचे संघनायक विनंती आहे आपण टॉस साठी या.
चला बॅट्समन पाठवा विनंती आहे. PRCS बुरंबाळ टीम, चला बॅट्समन पाठवा विनंती आहे. जास्त अतिरिक्त वेळ घेऊ नका मित्रांनो, आपल्याला विनंती आहे. बासष्ट धाव्यांचं लक्ष, 62 इज द टार्गेट. चला VRCS बुरंबाळ टीम, आपण आपले बॅट्समन लवकर पाठवा विनंती आहे. गिरगाव संघाचे संघनायक आणि गावडी बॉईज संघाचे संघनायक, आपल्याला विनंती आपण टॉससाठी या. गिरगाव आणि गावडी बॉईज, बासष्ट धाव्यांचं लक्ष आहे. ओपनिंग पेअर मैदानावरती पोहोचली. आकाश आणि नंदू ही जोडी मैदानावरती पोहोचलेली आपल्याला पाहायला मिळते. अक्षय बॉलिंग ट्रॅक वरती, पहिला बॉल हाफ ट्रॅकर पूल केलाय आणि पहिलाच बॉल पाठवलाय डीप मिड विकेट सीमारेषच्या पलीकडे. नंदू बारसकर यांच्या बॅटमधून षटकार. हा देखील हाफ ट्रॅकर होता. सन्माननीय अनिलजी आयरे साहेब या स्पर्धेचे आयोजक आहेत आणि त्यांचं आगमन या ठिकाणी झालं. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. भगवा चषक 2025 या स्पर्धेमध्ये त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. टॉप एज लागलं यावेळेस आपण पाहतोय हवेत बॉल, बॉलनं दिशा बदलली आहे स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये, बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये बॉल पोहोचलाय. 2 धावांचा प्रयत्न आहे आणि 2 धावा अगदी सहज पूर्ण देखील होतील. सन्माननीय अनिलजी आयरे साहेब आणि सन्माननीय विकासजी केशव बारसकर साहेब या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आयोजित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. भगवा चषक 2025. खरं तर टेनिस बॉलची एक्सपेरिमेंट देखील यावर्षी मुंबईमध्ये झाली आणि रबर बॉल देखील ही देखील स्पर्धा आपण पाहतोय. ऑफ स्टंपच्या खूप जास्ती बाहेर हा बॉल, वाईट बॉल पंचांनी घोषित केला. अवांतर धाव प्राप्त होईल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 9 धावा, 9 रन्स ऑन दी स्कोरकार्ड. 9 धावा धावफलकावरती आहेत. हाफ ट्रॅकर हा देखील बॉल होता. यावेळेस देखील पूल करण्याचा प्रयत्न केलाय. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. आणखी एक बॉल डॉट तुम्हाला पाहायला मिळेल. 9 विदाउट लॉस. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत. त्यावेळेस मात्र वाईट बॉल पंचांनी कॉल केलाय. अवांतर धाव या ठिकाणी प्राप्त होईल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल आणि त्यासोबत 1 फॉर दी ओव्हरची वॉर्निंग. 10 धावा धावफलकावरती आहे. 10 रन्स ऑन दी स्कोरकार्ड. 10 धावा धावफलकावरती. हा बॉल थोडासा लो राहिलाय. लेंथ पुढे होती या बॉलची आणि अपेक्षित होतं. आतापर्यंत आपण पाहिलं बाउन्सर अटेम्प्ट करत होते गोलंदाज. 1 फॉर दी ओव्हरची वॉर्निंग आल्यानंतर साहजिक लेंथ पुढे येणार, तेच पाहायला मिळालं.
10 धावा धावफलकावरती आहेत. बॅटचं एज लागले, बॉल ट्रॅव्हल झाला दरम्यान क्षेत्रामध्ये, एक धाव पूर्ण होईल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आहे. 2 धावा अगदी सहज पूर्ण होतील. 2 धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 12. 12 विदाऊट लॉस. 18 बॉल मध्ये 50 धाव्यांची आवश्यकता आहे. VRCS बुरंबाळ संघाला 18 बॉल आणि 50 धावा अजून देखील आवश्यक आहेत. संग्राम भुरकी आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे, विनंती आहे. मंचावरती या. गिरगाव आणि गावडी बॉईज संघाचे संघनायक आपल्याला विनंती, आपण टॉससाठी या. 12 धावा धावफलकावरती आहेत. 18 बॉल मध्ये 50 धाव्यांची अजून देखील आवश्यकता आहे. आकाश शिंदे आणि नंदू बारसकर ही जोडी मैदानावरती आहे. 18 बॉल 50 धावा. हाफ ट्रॅकर हा बॉल होता, आपण पाहिलं. ऑन दी अप फटका खेळत पॉइंट क्षेत्रामध्ये एका धावेचा प्रयत्न आहे. एक धाव अगदी सहज प्राप्त होईल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आहे आणि 2 धावा या ठिकाणी प्राप्त होतील. 14 धावा धावफलकावरती आहेत. 14 विदाऊट लॉस. 62 धाव्यांचं लक्ष या सामन्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. 14 धावा धावफलकावरती. आकाश आणि नंदू ही जोडी मैदानावरती. एक षटकार जरूर लागला होता पहिल्या षटकामध्ये, पहिल्या बॉलवरती, व्हेरी फर्स्ट बॉल त्यावरती षटकार आला होता. 14 रन संधी स्कोर कार्ड. 14 धावा धावफलकावरती आहेत. हाफ ट्रॅकर हा बॉल होता. डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. 14 रन 14 धावा धावफलकावरती आहेत. 14 विदाऊट लॉस. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. बॉलिंग ट्रॅकवरती विकास. यावेळेस देखील एका धावेचा प्रयत्न आहे. धावबाद होऊ शकतात परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट. एक धाव प्राप्त झाली आहे. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 15 धावा धावफलकावरती. 15 रन संधी स्कोर कार्ड. फील्ड सेटिंग खूप चांगली पाहायला मिळते. जवळ 2 क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळतील. अगदी एक खेळाडू कव्हर रिजन मध्ये आहे आणि मिडॉन अगदी जवळ तुम्हाला पाहायला मिळेल. यावेळेस मात्र स्टेप आउट झाले, तर नंतर बॉलला पाठवले लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहेत. अप्रतिम झेल तिथे टिपलाय. लाजवाब कॅच आणि नंदू बारसकर यांची खेळी संपुष्टात आली. विकेट. फलंदाज बाद. फलकावरती नवीन फलंदाज सुनील मैदानावरती दाखल झालेले आपण पाहतोय. प्ले अँड मिस, 1 मोर डॉट डिलिव्हरी. विकास आहेत बॉलिंग ट्रॅकवरती. खूप चांगली गोलंदाजी विकास यांची पाहायला मिळाली. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये नंदू बारसकर बाद झालेत. 15 धावा धावफलकावरती आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये पुढचा बॉल. हाफ ट्रॅकर हा देखील बॉल होता आणि 2 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण झालाय. 15 धावा धावफलकावरती आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 15 लॉस ऑफ दी 1 विकेट. 12 बॉल मध्ये 47 धाव्यांची आवश्यकता आहे. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 47 धावा अजून देखील आवश्यक आहेत. बारा बॉल मध्ये 47 पाहिजेत. 15 धावा धावफलकावरती आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 12 बॉल मध्ये 47 धावा अजून देखील बनवायच्या आहेत.
पहिल्या इनिंग मध्ये 61 धावा बनल्या गेल्यात, 62 धावेंचं टार्गेट होतं. वाईट बॉलनं सुरुवात केली आहे. आता 12 मध्ये 46 पाहिजेत. पंकज आलेत गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिला बॉल वाईड आहे. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 46 धावेंची आवश्यकता आहे. गोलंदाज पंकज 16 धावा धावपलकावरती. चांगला फटका पॉइंट क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. एक धाव पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आहे. 2 धावा या ठिकाणी पूर्ण होतील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? तर झालाय आणि 3 धावा या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण होतील. 3 धाव्यांच्या साह्याने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 19. 19 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 19 धावा धावपलकावरती आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये गोलंदाज पंकज. हाफ ट्रॅकर हा बॉल होता. मिड विकेट क्षेत्रामध्ये बॉलला खेळलेत आणि बॉल गेलाय आउट ऑफ द पार्क. इट्स मॅक्सिमम षटकार. अप्रतिम टायमिंग पाहायला मिळालं. फलंदाज सुनील यांच्या बॅटमधून षटकार आलाय आणि षटकाराच्या मदतीने धावपलक पुढे जाईल. 25 धावा धावपलकावरती आहेत. 25 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 25 धावा धावपलकावरती आहे. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. 25 लॉस ऑफ द 1 विकेट. रिक्वायर्ड रन रेट सध्या 22.20 आहे. धावा खूप वेगाने बनवाव्या लागतील. मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमला जिंकायचं असेल तर इथून सातत्याने तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील. बाईकच्या माध्यमातून एक धाव प्राप्त होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 26 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 26 लॉस ऑफ दी 1 विकेट. 9 बॉल मध्ये आता 36 धावा बनवायच्यात. मोठ्या फटक्यांची गरज आहे. कमालीचा बॉल पाहायला मिळतोय. नॉन बॉलिंग आमचा खूप कमी उपयोग गोलंदाज करतायत. तो देखील हा महत्वाचा असतो. एक असतो आपला बॉलिंग आर्म. नॉन बॉलिंग आर्मचा खूप जास्ती उपयोग ते करत नाहीयेत. बॉलिंग आर्मचा टोटली उपयोग तुम्ही पाहताय. जसप्रीत बुमरा सारखी थोडीशी ऍक्शन. हा बॉल देखील डॉट आहे. परंतु नॉन बॉलिंग आर्मचा इतका कमी उपयोग करून जर गोलंदाजी टाकली तर तुम्हाला इंजुरीज होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. 7 बॉल 36 धाव्यांची आवश्यकता आहे. 26 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. ऍक्शन तुम्ही पहा. आणि व्हाईट बॉल पंचांनी घोषित केला. यावेळेस अपांतर धाव या ठिकाणी प्राप्त होईल. ओव्हर दी हेड हा बॉल गेला होता. त्याचमुळे व्हाईट बॉल पंचांनी घोषित केलाय. 27 धावा धावपलकावरती आहेत. 1 फॉर दी ओव्हरची वॉर्निंग देखील त्यासोबत गोलंदाजाला. 7 बॉल मध्ये 35 धावांची आवश्यकता आहे. खूप डिफिकल्ट ऍक्शन आहे. हा देखील व्हाईट बॉल आहे. 7 बॉल मध्ये 34 धावा अजून देखील बनवायच्या. 28 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 7 बॉल आणि 34 धावा अजून देखील आवश्यक आहेत. हाफ ट्रॅकर हा देखील बॉल होता. एका धावेचा प्रयत्न आहे आणि नो बॉल पंचांनी घोषित केलाय. अगदी आपण पाहिलं हाईट नो पंचांनी आता घोषित केलाय. 2 धावा या ठिकाणी प्राप्त होतील. नो +1. 7 बॉल मध्ये 32 धावांची आवश्यकता आहे. 7 बॉल 32 धावांची आवश्यकता आहे. हा देखील वाईड आहे. आणखी एक अवांतर धाव. 7 बॉल मध्ये
31 धावा अजून देखील आवश्यक आहे. 7 बॉल मध्ये 31 धावा अजून देखील आवश्यक आहे. एका मोठ्या फटक्याची गरज आहे PRCS बुरंबाळ संघाला. कमी गतीने हा बॉल टाकलाय आणि 6 बॉल मध्ये 31 धावा अजून बनवायच्या. 6 बॉल 31 धाव्यांची आवश्यकता आहे. नेक्स्ट मॅच गावडी बॉईज संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण त्यांनी निवडलेलं आहे. गिरगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये गावडी बॉईज अशी पुढची मॅच असेल. अंतिम षटकासाठी अभिषेक बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झाले. 6 बॉल मध्ये 31 धाव्यांची आवश्यकता आहे. पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. आकाशांच्या बॅट मधून बॉल हवेत उंच तर गेलाय आणि हा बॉल दूर देखील जातोय. षटकार ठोकलाय. अशा पल्लवीत केल्याच आकाशांनी पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकून. पाच बॉल मध्ये 25 धाव्यांची आवश्यकता आहे. 37 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 5 बॉल 25 धावा. आकाश यांच्याकडे क्षमता आहे. हा बॉल वाईड आहे. अवांतर धाव इथे प्राप्त होईल. 5 बॉल मध्ये 24 धाव्यांची आवश्यकता आहे. 38 धावा धावफलकावरती 38 बनवलं तर आज मात्र चमत्कार या मैदानावरती पाहायला मिळेल. प्ले अँड मिस. 4 बॉल मध्ये आता 24 धाव्यांची आवश्यकता आहे. 38 धावा धावफलकावरती. आणखी देखील संधी आहे PRCS बुरंबाळ संघाकडे, परंतु आता लक्ष थोडं कठीण, अशक्य नाही अजून देखील. नो बॉल आणि थ्रो नो बॉल. इथे 3 धावा पेनल्टी स्वरूपामध्ये प्रतिस्पर्धी संघाला मिळतील. 4 बॉल मध्ये 21 धाव्यांची आवश्यकता आहे. पुढचा बॉल फ्री हिट असेल. या मॅच मध्ये अजून देखील ट्विस्ट बाकी आहे. 4 बॉल 21 धाव्यांची आवश्यकता आहे. फलंदाजाकडे अजून देखील संधी आहे. 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये 21 धाव्यांची आवश्यकता आहे. चार बॉल मध्ये 21 धावा अजून देखील आवश्यक आहेत. चार बॉल मध्ये 21 धावा अजून देखील PRCS बुरंबाळ संघाला बनवायच्यात. प्रदीप आता गोलंदाजी ट्रॅक वरती दाखल झालेत. फलंदाजी खूप चांगली केली प्रदीप यांनी. आता गोलंदाजी देखील चांगली करावी लागेल. जय शिवराय स्पोर्ट अंगणेवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये PRCS बुरंबाळ. डॉट बॉल आलाय. 3 बॉल मध्ये 21 धाव्यांची आवश्यकता आहे. तीन बॉल 21 धाव्यांची आवश्यकता आहे. ज्यावेळेस देखील हवेत बॉल, गोलंदाज स्वतः बॉलच्या खाली असेल, ड्रॉप झालाय. 2 बॉल मध्ये 20 धावा अजून देखील बनवायच्यात. नो बॉल पंचांनी कॉल केलाय. 2 बॉल 19 धाव्यांची आवश्यकता आहे. 2 बॉल मध्ये 19 धावा. 43 धावा धावफलकावरती आहेत. 43 लॉस ऑफ द 1 विकेट. बॅटचं एज लागलं दरम्यान क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. 1 धाव कंप्लीट होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 1 बॉल आणि 18 धाव्यांची आवश्यकता आहे.
एक बॉल 18 धावा, 44 धावा धावफलकावरती आहे. शेवटचा बॉल एज लागल्या, बॉल हवेत आहे. एक धाव कंप्लीट होईल. एकच धाव आली आहे, म्हणजे 16 धावेंनी ही मॅच जिंकली आहे. जय शिवराय स्पोर्ट हिंगाणेवाडी संघाने. जिंकलेल्या टीमचं अभिनंदन आणि पराभूत टीमचं देखील कौतुक. मॅन ऑफ द मॅच, नो डाऊट्स अबाउट दॅट. 16 बॉलमध्ये 38 धावेंची नापात इनिंग त्याने साकारली. प्रदीप आहेत मॅन ऑफ द मॅच. प्रदीप, आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी या, विनंती आहे. नेक्स्ट मॅच गिरगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये गावडी बॉईज.